नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? हा आहे शेतात मी गेल्यानंतरचा व्हिडिओ. आम्ही असं सर्व शेत फिरून एका ठिकाणी बसलेलो होतो. सर्व जे काम करणारे माणसं वगैरे सर्वच बसले होते, पाय वगैरे धुवत होते, कारण खूप पाऊस पडलेला होता. तर अशी एक घटना मला ऐकण्यात आली. ती ऐकून मला इतकं दुःख झालं. खरंच आजच्या जगामध्ये कुणावरही विश्वासही करता येत नाही. किती बेईमानी म्हणजे प्रामाणिकता पूर्ण निघून गेलेली आहे जगातून. माणुसकी कुठंच राहिलेली नाही. शेतकरी राबतो, कष्ट करतो आणि त्याच्या वाटेला असे दुःख येतात की तो जिंदगीभर जीवनभर वरी येऊ शकत नाही, आपलं जीवनाची काही सुधारणा करू शकत नाही. अशी काय घटना घडली ते घटना मी तुमच्यासमोर आता घेऊन येत आहे. जे आमच्या शेतात काम करण्यासाठी आले होते त्यांना बोलण्यात मला असं कळालं की त्यांचा मुलगा वारला परवाच. जेव्हा मी विचारपूस केली की त्यांचा मुलगा वारला कसा, तर ते काय सांगतात ते ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. मला तर इतकं वाईट वाटलं, इतकं दुःख झालं की असेही लोक जगात आहेत की कुणावर विश्वास करणंसुद्धा अवघड आहे. आजकालची मुलं आईवडिलाचा विरोध करून लग्न करून घेतात आणि नंतर काय घडतं त्यांच्या जीवनात त्यांनासुद्धा कळत नाही. तर अशीच ही एक घटना गावातली शेतकऱ्याची. आणि जे काम करतात ते इतके गरीब, माळसुद्धा गळ्यात होती त्यांच्या, आणि खूप चांगले माणसं, आणि चांगल्या माणसाला असलं सर्व पाहावं लागतं. तर तुम्हीच त्यांच्या तोंडून ऐका की काय घडलं ते. मुलगा कसं वारला मग? आई ते माहिती की हे करून सने मारून टाकले कडू. आई असं बसल तर लेकरू ते मोबाईल बघत हां ते ट्रॅक्टर हाणले, त्याची झोप मोडलेली होती. कसं म्हणा? असं पाय धरून सने ते हे करून सने बघून सने हे करून सने भडकावून आई ते पोरं हे करून सने दोघी मायली की ढकलल्या. घरीच असं घर आहे, अशी हिर आहे, का करावं? कशामुळे असं? मग माझ्या मनात नव्हतं ते करायचं, का करावं तुम्हाला सांगते नाही. झालंय कशामुळे असं केलं? कशामुळे? शाळा शिकवून तो हां काय तर नोकरी लागल, एकच लेकरू आहे. किती शिकायला आमच्या बी लेकराचं उद्धार किती होईल. शिकलता? किती शिकलता? 4 वर्ष सुनाला शिकवलं? लेकीला शिकवून हो यो बघा केलं आता. हा शिकू. 2 पोरं होते, मग त्या थोरल्याचं ठेवून धाकल्याचं गेलतो. का करायचं ते का सांगायचंय कसा. आता ते शेर म्हणून हिंडल्या त्याचं हे करून सनी नाक आपलं तर नाकाची सगळं का कामात आहे. मग ती निघून गेली तिनं. का करावं तर त्याला पैसे नका जाऊन सनी ते वकिलाचे ह्याचे त्याचे त्या पोलिसाचे फोन म्हणजे. आणि ती पोरगी तसं का केली मग एवढा दिवस 4 वर्ष राहून? आवर होती माया तसली ना मोरी लेकरू कसं राहील. गरीब लोक गरीब साधारण माणसं. मग तुमच्याच घरी झाले असं? हे इथंच आहे ते पोरीचं घर बी तिथंच आहे. इथंच आहे. अरे अरे ते बायकोच्या घराकडे गेले. मधून एवढीच वाटा हे का हे हिर हे घर ते हिरवर असं आमच्या पाय सोडून मोबाईल बघत पाहिजे बसले. म्हणे ते मागून पोरगं ते आहे मायलेकी त्याच्यावर येऊन म्हणून नाही असं अय्यो त्याला असं. पोरी येत नव्हतं. ढकलल्याच पडले. अय्यो आवड नव्हते लेकर आमचे. तेवढं बी दारू पिऊन आलं तर असं माझा बाप आहे म्हणून कधी हात उचलून मारेल नाही मला लेकरू माझा. तुमच्यावनीच गरीब असेल त्यानं बी, साधारण माणूस. हे का करायचं मला आता धरणे माझ्या जागा नाही नाही इलाज तर हे करून सर काय ते बाई बे धरणेला पडते म्हणून हे करायचं आहे. काय बघा कसं सांगायचं ते कसं. धोका केले मग. नाही लय धोका केला. धोका केला. लय मोठा धोका झाला. आजकाल कुणावर विश्वास करासारखं नाही बघा. कशा आमच्या पोरीनं म्हटले आणि तेवढ्याशी नात आहे माझे 4 वर्षाचे लेकीचे लेक. त्या रांडाच्या घरला जाऊ नको, दादाच्या पाया पड, मम्मीच्या पाय पड, माझ्या पाया पड म्हणून असं कमरावर हात ठेवून उभारलं लेकरू. आपल्या पाय पडून घेतलं, जाऊ नको तुझा धोका जाऊ म्हणून म्हटलं लेकरू. माझ्या लेकरला कळाली असं झालं. म्हणजे पोराला सांगितलं तुमच्या? आजचे गुण उद्या राहत नाही. म्हणजे तिच्या घरी गेलं का त्या मुलगा तुमचा? हा तिच्या घरी गेले बोलवाला तिला? त्याला बोलवायला तिथं घरी गेले. काय तर भांडणं करून घेतलेत का? तिथंच बोलत बसले आणि तिथंच हिरीवर बसले मोबाईल बघत असं. ते मागून येऊन ढकललं. असं करावं का बघा.
का करा गप्पा 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 पैसे हेच होते त्याच्या पैसे देऊन तोंड धरून गेले गावचं. अरे देवा देवा देवा. ऐकलात ना शेतकऱ्याची दुःखभरी कथा. कसं वागावं शेतकऱ्यांनी. असे इतके जर लोक धोका देत असले तर कसं करावं, कसं जगावं. मुलानं काय चूक केली. चांगली मुलगी म्हणून तो करून घेतला जिद्दीनं. मुलींना जर तो मुलगा पसंत नव्हता तो सोडून द्यायचं. असं मारून टोकाची भूमिका कधी घ्यायची नाही हातात. पण लोक काय विचार करतात, लोकांची विचार करायची पातळी कुठेपर्यंत गेलेली आहे हे पहा. आणि मुलींना साथ देणारी तिची आईच. तो मुलगा विहिरीवर बसलेला आहे कट्ट्यावर मोबाईल बघत, आणि तिची बायको, मुलाची बायको आणि सासू दोघेजण येऊन त्याला विहिरीत ढकलून देतात. म्हणजे किती अन्याय आहे. मन तरी कसं झालं असेल असं एवढी म्हणजे खालच्या दर्जाचं काम करण्यासाठी. मुलाला पोहता येत नाही. पोहता जर आला असता तो मुलगा आज वाचला असता. अशी टोकाची भूमिका घेऊन लोक काय सिद्ध करतात काही कळतच नाही. अरे तुम्हाला लोकाची भीती नाही तर कमीत कमी त्या देवाला तरीच भ्या. शेवटी तुम्हाला कर्माची फळं इथंच भोगावी लागणार आहेत. असे करून तुम्ही कुठवर तुम्ही आपल्याला वाचवू शकता. कधी ना कधी हे तुम्हाला इथंच फेडून जावं लागणार आहे. हे लोकांना कळायला पाहिजे. म्हणूनच म्हणतात ना, संस्कारी मुलगी असावी. आईकडेच संस्कार नसेल तर मुलीला ती कुठून शिकवणार. ह्या बाबतीत असंच घडलेलं आहे. एखाद्या गरीब व्यक्तीच्या संसाराचा दिवा बुझवणारे तुम्ही किती पापी आहात हे इथं कळून येतं. खूप वाईट घटना आहे ना मंडळी. मला तर ऐकून खूपच वाईट वाटलं, दुःख झालं. तर काय करणार. अशा लोकांना देव नक्कीच सजा देणार हे निश्चित आहे. तर मी व्हिडिओ इथंच संपवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.